शैक्षणिक संस्थेमध्ये एम्ब्रॉयडरीचा प्रोजेक्ट शिकत आहोत. एम्ब्रॉयडरीसाठी लागणारे साहित्य सर्वात महत्त्वाची रिंग, 10 नंबरची रिंग आपल्याला लागते. त्यानंतर कॉटन थ्रेड आपण वापरतो. त्याच्यानंतर साधी हातशिलाईची सुई वापरतो आणि आपल्याला एक येलो कार्बन पेपर असतो आणि जी डिझाईन आपल्याला काढायची आहे ते प्रिंट काढून कार्बन पेपर कापडावर ठेवून त्याची ट्रेसिंग करून घ्यायची. डिझाईन झाल्यानंतर जी आपल्याला स्टिच करायची आहे, म्हणजे आता सर्वात पहिले आपण रनिंग स्टिच घेतली आहे, तिची एक एक टाक्याने शिलाई करत घ्यायची आणि अशा प्रकारे डिझाईन तयार होते. ही आहे आपली रनिंग स्टिच. आणि आपण आता ॲडव्हान्स फॅशन डिझायनिंगमध्ये आरीवर्कचा प्रोजेक्ट घेत आहोत. त्याच्यासाठी 18 नंबरची रिंग्स लागते. नंतर मोठी लागतात 0 नंबर, 1 नंबर, 2 नंबर, 4 नंबर. आणि त्याच्यासाठी आपल्याला मेन बॉडी मेजरमेंट लागते. त्याच्यानंतर ड्राफ्ट करून आपण ते कपड्यावरती ट्रेसिंग करून अशा प्रकारे डिझाईन करू शकतो. सीमा हिरवे, मी आदर्श आदिवासी विकास शैक्षणिक संस्थामध्ये फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत आहे. मला 2 मंथ झाले आहे. तर मी आज तुम्हाला एम्ब्रॉयडरीबद्दल सांगणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे. 10 नंबरची रिंग घेतली आहे, कॉटन धागे घेतले आहे कलरचे, हात सुई घेतली आहे, कॉटनचा कपडा घेतला आहे 1 मीटर, 10 नंबरची रिंग घेतली आहे आणि कॉटनचा कपडा घेतला आहे. एवढं साहित्य लागतं. अशी आहे रनिंग स्टिच अशा पद्धतीने शिकलेली आहे. थँक्यू. शर्मा हे आदर्श आदिवासी विकास शैक्षणिक संस्थामध्ये फॅशन डिझायनिंगमध्ये आरीवर्क शिकत आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 18 नंबरची रिंग लाकडी, 14 नंबरची आरीवर्क सुई आणि मणीमध्ये आणि जरी थ्रेड आणि कॉटनचा कपडा. थँक्यू. आदर्श आदिवासी व विकास शैक्षणिक संस्थेमध्ये फॅशन डिझायनिंगचा कोर्स करीत आहे. आज आमचं टाय आणि डायचं लेक्चर आहे. त्यामध्ये जर्मलचं पातेलं घ्यायचं, पाणी गरम करायचं, 1 चमचा मीठ टाकायचं आणि मग कलर टाकायचा. त्यानंतर सफेद कपडा असा बांधून घ्यायचा, मटकी वटाणे त्याची प्रोसेस अशी करायची. खेचून घ्यायचं, खेचून नाही घेतलं तर हे खोलतं. नमस्कार, माझे नाव सारिका दिनेश पाडे. मी आदर्श आदिवासी विकास व शैक्षणिक संस्था येथे ॲडव्हान्स टेलरिंगचा
कोर्स करत आहे. आज आमचा टाय अँड डायचा प्रोजेक्ट आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आपला गोधडी शिवायचा धागा आणि हे कॉटनचं फॅब्रिक लागतं आणि विविध वस्तू जसे वाटाणा चवळी ज्याचा आपल्याला इफेक्ट टाकायचा आहे डिझाईनचा ते घ्यायचं. फॅब्रिक कलर आहे उरणचा कदमचा फॅब्रिक कलर. ते एका टोपमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकायचं व तो कलर टाकून त्यामध्ये ते पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये हा आपला फॅब्रिक टाकून 20 मिनटं उकळून द्यायचं व सुकायला ठेवून द्यायचं. झालं आपले इफेक्ट तयार होतं. दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा. दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की. नमस्कार, माझे नाव सारिका दिनेश वारे. मी आदर्श आदिवासी विकास शैक्षणिक संस्था येथे टेलरिंगचा कोर्स करत आहे. ॲडव्हान्स टेलरिंगमध्ये आम्ही त्याच्यामध्ये घागरा आणि चोली शिवलेली आहे. मी आता त्याचं मेजरमेंट दाखवते. इथून चोळीचं माप घ्यायचं, तयार उंची +1 इंच घ्यायचं, स्लीवचं माप घ्यायचं, तयार उंची +1 इंच स्लीवमध्ये पण आणि ठेवायचे 1.5 ते 2 इंच कमरेमध्ये मार्जिन ठेवायचे आणि नंतर छातीचं माप त्यामध्ये पण 1.5 ते 2 इंच आपल्याला मार्जिन ठेवायचे. त्यानंतर आपल्या गळ्याची उंची करायची. आपण बोटनेक शिवला आहे त्यामुळे आपण 4 इंच गळा ठेवला आहे. पुढचा गळा झाला आता मागचा गळा घ्यायचा. नंतर शोल्डर घ्यायचा. आपण शोल्डर झाल्यानंतर हे ब्लाऊजचं झालं. आता आपण लेंगेचं माप घेऊ. पूर्ण उंची प्लस त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचं. बेल्टचं माप वरचं नेटाचं वजा करायचं. मग कमर घेर घ्यायचा आपल्याला. कमर घेरमध्ये पण आपल्याला 1.5 इंच वाढवायचं. आपण 8 कळीचं शिवलेलं आहे. यामध्ये 8 कळीमध्ये वरती आपल्याला 2.5 इंच टाकायचं आहे. खाली क्रॉसमध्ये 5 इंच टाकायचं आहे आणि त्या कळ्या कटिंग करून घ्यायच्या. आपण खाली लेंगेसाठी टाय अँड डायचा प्रोजेक्ट यूज केला आहे. वरती ब्लाऊजसाठी आपण फॅब्रिक पेंटिंग केलेलं आहे. दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल है छोटा. मी सीमा राकेश हिरवे. मी आदर्श आदिवासी विकास शैक्षणिक संस्था येथे ॲडव्हान्स टेलरिंगचा कोर्स करत आहे. तर मी तुम्हाला आज नवरात्री महोत्सवबद्दल सेक्शन ठेवणार आहे. फॅब्रिक पेंटिंग आणि टाय डायबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला. त्यासाठी लागणारे साहित्य आहे कॉटनचा कपडा 5 मीटर, कदमचे कलर लागतील, वाटाणा लागेल कॉटनचा. आता मी इथे प्रोसेस सांगणार आहे तुम्हाला कशी करायची आहे. तर तुम्ही ॲल्युमिनियमच्या पातेल्यात 10 मिनिटं पाणी ठेवायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे. त्यामुळे तुम्ही 10 मिनिटं झाल्यानंतर कलर घ्यायचा आहे. त्यामुळे 10 मिनिटं अजून बॉईल करायचं आहे. त्यामुळे तुम्ही हा कपडा त्यामध्ये टाकायचा आहे जो तुम्हाला कलर पाहिजे तो. ते 10 मिनिटं तुम्हाला अजून बॉईल करून कपडा काढायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याला सुकवायचं आहे. पुन्हा सुकल्यानंतर तुम्हाला थंड पाण्यात 10 मिनिटं ठेवायचं आहे आणि मीठच्या पाण्यात काढून वापस पुन्हा सुकवायचं आहे. त्याप्रमाणे अशी ही पेंटिंग होते.
थँक्यू. आज आदर्श आदिवासी विकास व शैक्षणिक संस्थेमध्ये आपला टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंगचा जो कोर्स चालू आहे डिप्लोमा, तर त्याच्यामध्ये आज आपल्याला नवरात्रीबद्दल आम्ही एक फॅब्रिक कटिंग करणार आहोत. तर त्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना मी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते सगळ्यांना. आणि आज आम्ही इथे जो सेशन ठेवलेला आहे त्या सेशनसाठी आज आमच्या कोमल मॅडम आहेत त्या टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंगचा कोर्स शिकवतात. त्यात तुम्हाला फॅब्रिक कटिंग कशी करायची आणि नंतर जे आम्ही डायग्रामवरती जे एक्सप्लेन केलेलं आहे तर ते कशा पद्धतीने करायचं तर मॅडम तुम्हाला सांगेल. आपल्याला कोणाची घ्यायची आहे कोणाची प्लस 1 14 प्लस 1 15 त्यानंतर टोटल 7 इयरपासून आपल्याला मुंडा कोणी 4.5 येतं. 32 का 14 8 प्लस 2 10 आणि कमर घे 28 7 प्लस 2.25 इंटू 9.25 कमर घ्यायची लाईन जोडून घ्यायची. गोटेकमध्ये पुढच्या मुंड्याचा आकार 1 इंच आत घ्यायचा गड्याकडे आणि तो वरती जोडून घ्यायचा. मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंच कवर घ्यायचं दोन्ही बाजूने पुढचा मुंडा आणि नंतर गोल आकार द्यायचा. शोल्डर 14 आहे म्हणून गळावरून 3 इंच व पुढील गळावरून 6.5 इंच. सिंपल 3.5 मार्किंग करून घ्यायचं सरळ रेट करून घ्यायचं. टक्स म्हणजे आपली 1 इंच असते म्हणून तिकडे साईडने 1 आणि गळ्याच्या साईडने 1 इंच वरती सिंपल जोडून घ्यायचं. आपली टक्स म्हणजे 2 इंच आपल्याला फक्त 2 इंच पुढच्या भागाला वाढवायचं आहे म्हणून मागच्या भागात वाढवलेले 2 इंच कमी करून घ्या. जास्तमध्ये 2 मार्क करायचे. हा आपल्या मागच्या भाग आणि पुढच्या भागाला मुंडा कट करून घ्या. नंतर आपली टक्सची मार्किंग करून घ्यायची. छोटी मार्क द्यायची आणि खाली एक छोटी मार्किंग. हा आपला फ्रंट भाग आणि हा आपला साईड. आज आपण लग्नासाठी काही मार्किंग करणार आहोत. जेवढा आपला कमर असतो जेवढ्या कळ्या हव्यात म्हणजे आता आपण 18 कळ्यांचं काही वेळ ठेवतो तर कमर घ्यायला 32 काढायला भागून घ्यायचं. एक 2 अडाई मागे म्हणून ते 2.5 इंच आणि खाली आपल्याला पैसे 5 इंच घ्यायचे आहे म्हणून त्याच्यात पण अर्धा इंच वाढून घ्यायचं शिलाई मागे 5.5 इंच आणि ते क्रॉस सोडून घ्यायचं. अशा प्रकारे आपली पैसे आपण त्यात फरक करून घ्यायचं. आपण आता ब्लाऊजचं आणि पैसे ड्राफ्टिंग कटिंग केलं आहे. आता आपण फॅब्रिक कटिंग घेऊया. सर्वात आधी बनणं झालेलं कटिंग आपल्याला ऑलरेडी आपण एकच वेळेला मारलेलं आहे. कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला फॅब्रिक पेंटिंग करायचं असतं. त्यासाठी आपल्याला रेंज लागते. ती रेंज लावून आपल्याला डिझाईन आपल्याला पेंटिंग करायची ती प्रेस करून घ्यायची कार्बन पेपरच्या पाण्याला. त्यानंतर त्या डिझाईनमध्ये अशा प्रकारे आपण कलरिंग करायचं ब्लाऊजवर केलं जातं. आणि डायसाठी लेंग्याला खालून पटकी किंवा बटाणी दोऱ्याची साहाय्याने बांधून ते डायच्या कलरमध्ये
छोटी सी दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की झमाझम नाच आजे धमाधम ढोल बाजे नॉन स्टॉप हल्ला मचेगा ओए नाचो सारे पापा पापा पीपनी पे आजा नया स्टेप सीखे नॉन स्टॉप हल्ला मचेगा ओए नाचो सारे अपनी फेमस है रात वाली यारियां जाले सारा जहां बेथलपुर सुन ले ओ छोरिया झूमे नगरिया जब जब ये घूमे कमर यार तारी कमरिया कमर यार तारी कमरिया बेथलपुर सुन ले ओ छोरिया झूमे नगरिया जब जब ये घूमे कमर यार तारी कमरिया कमर यार तारी कमरिया सुअज कड़क ये चला भी रैप पकड़ने सूरत से सीधा अहमदाबाद आया खेलने के लिए संग डांडिया भी लाया टेल मी बेबी गर्ल व्हाट इज योर नेम छे पहली नजर में हो गया है तुमसे प्रेम छे आज रात एक बार हाथों में लेके हाथ थाम लूं कमरिया तेरी डांस करूं तेरे साथ जिसको है